नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आई अंबाबाईच्या कृपेने कला आणि अद्वैत यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण येणार आहे आणि कलाला स्वतः सरोज हक्काने अद्वैतच्या घरात म्हणजे चांदेकरांच्या घरात घेऊन जाणार आहे आणि मानाने तिच्यासाठी हे सर्व करणार आहे। त्याचबरोबर तिला सुनेचा अधिकार देणार आहे, त्याचबरोबर अद्वैतच्या बायकोचा अधिकार दिला जाणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आता कलाला घेऊन सरोज आलेली असते। सगळ्यांना धक्का बसलेला असतो की सरोज असं का करत आहे। आबा तिथं म्हणतात की अगं सरोज हे काय करतेस, तू तिचा हात पकडून असं का आणलेला आहे। तेव्हा मात्र इकडे सरोज बोलायला सुरुवात करते। सरोज म्हणू लागते की हे बघ, तुला ना आदर्श सून व्हायचं आहे, चांदेकरांची आदर्श सून व्हायचं आहे, त्यासोबतच तुला इकडे अद्वैतची बायको म्हणून आयुष्यभर त्याला साथ द्यायचा आहे। हे जर तुला जमलं नाही, यामध्ये तू कोणतीही चूक केलीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तुला चांदेकरांना सोडून म्हणजे चांदेकर हे सगळं सोडून तुला कायमचं निघून जावं लागेल, ही गोष्ट तू लक्षात ठेव असं आता कलाला तिनं बोललेली असते। आणि तेव्हा मात्र इकडे सरोज जेव्हा हे बोलते तेव्हा कलाला म्हणते मान्य आहे का तुला, जर तुला मान्य असेल तर ह्या गोष्टी केल्या जातील असं आता सांगितलेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र आता घरातले सगळेजण पाहत असतात। आता कलाला तिने सांगितलेलं आहे जर तुला चांदेकरांची आदर्श सून व्हायचं असेल, अद्वैतची आयुष्यभर साथ द्यायचं असेल तर तुला या घरामध्ये यावं लागेल, तुला या घरातील सुनेचा हक्क, सुनेचं स्थान हे सगळं दिलं जाणार आहे असं सगळं बोलणं चालू झालेलं असतं। आता कलाला विचारलं जातं तुला ऍक्सेप्ट आहे का, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता कलाने हात मिळवलेला आहे, कलाने या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे, कलाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की चालेल। आणि कला आता ह्या गोष्टींचा स्वीकार करत ही चांदेकरांच्या घरात सरोज बरोबर येत आहे। म्हणजे कलाला सांगितलेलं आहे की तू अद्वैतची बायको म्हणून, चांदेकरांची सून म्हणून या घरात येत आहे। म्हणजे फायनली मानाने सरोजने कलाला चांदेकरांच्या घरात आणलेला आहे। आणि या गोष्टीचा आनंद सगळ्यात जास्त झालाय तो म्हणजे अद्वैतला, आणि दुःख झालेलं आहे रोहिणी, राहुल आणि नैना यांना, कारण आता कला आले म्हणजे अद्वैतच्या कोणत्याही कॉफीमध्ये पाण्यामध्ये टाकून ते गोळ्या देऊ शकणार नाहीत, ही मात्र त्यांची वाट लागणार आहे। हे सगळं अशा पद्धतीनं होणार आहे। त्याचबरोबर सोहमने दारू पिण्यास नकार देऊन अनामिकाचा प्लॅन कसा उधळून लावलेला आहे आणि आई जो अंबाबाईने जोगतीने जो संकेत दिलेला आहे त्यावरून ज्या गोष्टी घडणार आहेत त्या खूपच जबरदस्त अशा आहेत। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर सरोज जी आहे ती आलेली असते आणि ती आता अद्वैतच्या केबिनमध्ये आलेली असते। अद्वैतच्या केबिनमध्ये येऊन सरोज बोलत असते। सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अद्वैत एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोणाला काहीही बोलायचं नाहीस आणि तुला कोणी काही येऊन माझ्या बाबतीत काही सांगितलं किंवा आपल्या घरातल्यांच्या बाबतीत सांगितलं तर तू आधी माझं सजेशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तू बोलायचं आहे। हे सगळं तिचं चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणतो की हो आई, पण असं काय झालेलं आहे नक्की, तू असं का बोलत आहे, हा प्रश्न मात्र इकडे अद्वैतला पडलेला असतो आणि ते बोलणं चालू झालेलं असतं। तेव्हा सरोज म्हणत असते की हे बघ अद्वैत, तू कसं आहे माहिती आहे ना, आणि नात्याला नजर लागते, आपल्या दोघांचं नातं खूप चांगलं आहे, त्यामुळे आपल्या दोघांच्या नात्याला कोणाची नजर लागू नये म्हणून मी हे सगळं बोलत आहे असं आता सरोजने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आणि सरोज इकडे तेवढ्यातच आबांचा तिला फोन येतो। ती म्हणते आबा हा बोला, काय झालं। आबा सांगू लागतात की सरोज आज आई अंबाबाईच्या मंदिरात जातो, कला थोरली सून आहे म्हणून जात आहे, ती काही अभिषेक वगैरे करत आहे, तर मला असं वाटत आहे की तूही आई अंबाबाईच्या मंदिरात जावं आणि या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत। तेव्हा सरोज म्हणते की मी ऑफिसमध्ये आहे, माझं इथलं आटोपलं की मग मी जाते। तेव्हा मात्र इकडे आबांचं म्हणणं असतं की ठीक आहे। आता आबांनी तर एका तासाभरात तिला जायला सांगितलेलं आहे, कारण सरोज मात्र घाबरलेली असते। सरोजचं म्हणणं असतं की नाही, एका तासाभरात अजिबात जायचं नाही, कारण मी जर इथून गेले आणि या मुलीने येऊन जर अद्वैतचे कान भरले तर अवघड होईल, आणि जे काही झालेलं आहे राधाने तिला जे काही सांगितलेलं आहे आणि राधाला समोर आणून जर या मुलीने अद्वैतला काही सांगितलं
तर मात्र अवघड होणार आहे. या गोष्टी आता इकडे सरोजच्या लक्षात आलेल्या असतात आणि त्यामुळे सरोज आता शांत राहते. आणि मग आबांनी तर आता सांगितलेलं आहे. इकडे सरोजला अद्वैत विचारतो काय झालं, कोणाचा फोन होता. तेव्हा मात्र इकडे अद्वैतला ती सांगू लागते की आबांचा फोन होता. आबांनी आई अंबाबाईच्या मंदिरात जायला सांगितलेलं आहे असं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की ठीक आहे तू जाऊन ये, कारण आबांनी सांगितलंय म्हणजे त्यामागं काहीतरी कारण आहे म्हणून तर आबांनी सांगितलेलं असतं ना. इकडे आता सरोज विचारच करत असते की काय करू, मी जाऊ का काय करू. आणि तेवढ्या तिचं लक्ष बाहेर जातं. इकडे सोहम जो आहे त्याला आता निलेशने बोलवलेलं असतं. हा सगळा अनामिकाचा प्लॅन असतो आणि मग निलेशने बोलवलेला आहे म्हणून सोहम जो आहे तो आता त्या कॅफेमध्ये, त्या ऍक्च्युली कॅफे नाहीये तर तो बार आहे, त्या बारमध्ये आलेला असतो. आणि मग निलेशला तो कॉल करू लागतो. निलेशला जेव्हा तो कॉल करतो तेव्हा निलेश त्याला सांगू लागतो त्याला मी तुझ्या मागेच आहे. आणि मग दोघांची भेट होती. तेव्हा जसं अनामिकाचं प्लॅनिंग असतं त्या पद्धतीने तो निलेश बोलत असतो, अरे झालं का, लग्न झाले तुझं मित्र आणि काय रे हे सगळं, म्हणजे तू काय एवढा मला खुश वाटत नाहीये. तेव्हा सोहम म्हणू लागतो की मी खुशच आहे, माझ्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाहीये रे, मी बिंदास्त एकदम अगदी रिलॅक्स आहे, काहीही प्रॉब्लेम नाही असं इकडे सोहम सांगत असतो. तेव्हा मात्र तो निलेश म्हणत असतो अरे चेहऱ्याकडे बघून तर तुझ्या वाटत नाहीये की तू खुश आहे. तेव्हा सोहम म्हणत असतो की अरे खरंच मी खुश आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तो म्हणत असतो की अरे ते काजलचं प्रकरण त्याच्यामुळे डिस्टर्ब आहे का, तू तुझा मित्र आहे मी आणि तुला काय मी आत्ता ओळखतोय का, अरे कॉलेज पासूनचे मित्र आहोत आपण आणि मग तू असं काय बोलत आहेस, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सोहमसाठी त्याने आता तिथे ऑर्डर दिलेली असते आणि ऑर्डर आलेली असते. मग तिथे दारू ऑर्डर केलेली असते. सोहम म्हणत असतो की अरे तसं काही नाहीये, म्हणजे काहीही झालं तरीही अशा कोणत्याच गोष्टी नाहीयेत की ज्याच्यामुळे असं काहीतरी क्लिअर होईल असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की नाही असं काहीतरी आहे. सोहमला तो म्हणत असतो की नाही आहे असं काहीतरी, जी गोष्ट तू मला सांगत नाहीये. सोहम म्हणतो की अरे तुला कसं कळलं पण ते सांग ना मला, असं सोहम जेव्हा विचारत असतो. आणि त्याचबरोबर सोहम म्हणत असतो की नाही, पण तेव्हा तो सांगू लागतो की ठीक आहे बरं मी तुला सांगतो, तुला खरं सांगू का, माझं ना लग्नाच्या आधीपासून काजलवरती प्रेम होतं. मी तिला प्रपोजही केलं होतं, परंतु काजलने तिने मला नाकारलं. पण त्यानंतर अनामिकाने मला प्रपोज केलं, मग अनामिकाने माझं लग्न आणि ऐन लग्नाच्या वेळी हा गोंधळ सुरू झाला. जेव्हा ऐन लग्नाच्या वेळेस काजलला रिअलाइज झालं आणि काजलने हे सगळ्यांच्या समोर तिथं आणलं. तेव्हा मात्र इकडे सोहम सांगू लागतो मग काय, मग लग्न मी अनामिका सोबतच केलं. त्यावेळेस मी ठाम होतो माझ्या निर्णयावरती, माझ्या विचारांवरती, पण अजूनही मी अनामिकाला माझी बायको म्हणून स्वीकारू शकत नाहीये, तिला न्याय देऊ शकत नाहीये. तिनं माझ्यासाठी एवढं केलेलं आहे पण तरीही माझ्या मनात ते गिल्ट आहे. असं बोलल्यानंतर इकडे लगेचच अनामिकाने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने सोहम तर रिॲक्ट झालेला असतो. पण आता जो निलेश आहे तो म्हणू लागतो की अरे एवढं काय त्याच्यामध्ये, अरे होऊ शकतो, थोडासा वेळ जाऊ दे ना. आणि मग सोहमला तो ग्लास ऑफर करू लागतो. तो म्हणतो की चालेल मी आहे ना, जेव्हा तुला वाटेल ना बिनधास्त मला फोन करत जा आणि माझ्याशी बोलत जा, अगदी तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते माझ्याशी शेअर करत जा, मी असताना तुला काळजी करायची गरजच नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सोहम आणि त्याचबरोबर हा त्याचा मित्र निलेश आहे ते बोलत आहेत. आणि निलेशने मात्र आता इकडे ऑफर दिलेली आहे ती म्हणजे दारूची, तू दारू पी तुला बरं वाटेल असं निलेशचं म्हणणं आहे. आणि जेव्हा निलेश हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता तो ग्लास आता सोहमने हातात घेतलेला असतो आणि सोहम बोलत असतो. तेव्हा इकडे निलेश त्याच्याकडे पाहू लागतो आणि निलेश म्हणतो की घे रे, सगळ्या गोष्टींवर रामबाण उपाय आहे, सगळ्या गोष्टींवर ह्या सगळ्या गोष्टी अशाच होणार आहेत, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सोहमने तो ग्लास उचललेला असतो आणि तो म्हणतो की नाही नको रे, तसं काही मला वाटत नाहीये असं म्हणत तो ग्लास जो आहे त्याने नाकारलेला असतो. आणि तो म्हणतो की ठीक आहे मी निघतो, कारण मी अनामिकाला सांगितलेलं नाही मी बाहेर कुठं निघालेलो आहे, काय झालेलं आहे, मला जावं लागणार आहे. आणि त्याच वेळेस सोहम आता निघालेला असतो आणि सोहम बोलत असतो. सोहम म्हणतो की चालेल, तेव्हा लगेचच निलेश म्हणतो की चालेल नेक्स्ट टाइम आपण भेटूया असं बोलणं चाललेलं असतं. आणि सोहम आता निलेशचा निरोप घेतो आणि तिथून निघायला लागलेला असतो. सोहम म्हणतो की नाही रे नको, कारण मला आता घरी जाणं गरजेचं आहे, अनामिका ही घरी माझी वाट पाहते असं म्हणत सोहमने सांगितलेलं असतं आणि सोहम तिथून निघत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की निलेश मात्र दारू पितो आणि तो म्हणू लागतो की काही झालं तरी आज तू दारूच्या ग्लासाला हात लावलेला होता आणि उद्या आता
तू स्वतः इथे माझ्यासोबत दारू पीत बसलेला असशील एवढं लक्षात ठेव, असं म्हणत आता त्याने जे घेतलेले चॅलेंज आहे त्याला ते पूर्ण करायचं आहे. काहीही झालं तरीही आता महत्वाची गोष्ट आहे असं म्हणत त्याने ते पूर्ण करायचं आहे, कारण त्याने पैसे घेतलेले आहेत त्या गोष्टीसाठी. हे मात्र खरं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी झालेल्या असतात त्याच वेळी आता इकडे संगीताकडे एक जोगतीन आलेली असते आणि ती जोगवा मागायला आलेली असते. अंबाबाईचा उदो करत जोगवा मागायला आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा ती म्हणत असते, तेव्हा संगीता म्हणते की आलेचा मी तांदूळ घेऊन येते. आणि मग तांदूळ आणून जोगवा वाढते. तेव्हा ती सांगू लागते की तू खरंच खूप श्रीमंत आहेस, मनाने खूप श्रीमंत आहे. तुझ्या पोटी 3 मुलींनी जन्म घेतलेला आहे. तुझ्यासारखं श्रीमंत दुसरं कोणीच असू शकत नाहीये. खरंच तू खूप श्रीमंत आहेस असं म्हणत ती इकडे कौतुक करू लागलेली असते. आणि त्यासोबतच संगीता म्हणत असते की माझ्या लेकी सुखात राहाव्या एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा ती म्हणत असते की काळजी करू नकोस, आता न्याय होणार आहे. आई अंबाबाईच्या गाभाऱ्यात न्याय होणार आहे आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. तुझ्या लेकींचंही सगळं व्यवस्थित होणार आहे असं तिनं सांगितलेलं असतं. इकडे कला मात्र आता आई अंबाबाईच्या मंदिरात आलेली असते. हात जोडून आई अंबाबाईला नमस्कार करत असते आणि तिच्या मनात जे काही चालू आहे त्याबद्दल ती सांगत असते. इकडे आई अंबाबाईच्या मंदिरात सरोजलाही बोलवलेलं आहे आणि सरोज आता येते तेव्हा कला दर्शन घेत असते. सरोजच्या डोक्यात वेगळंच सुरू झालेलं असतं, कारण सरोजला माहिती नसतं की पुढे काय होणार आहे. आणि मग सरोज तिथे येते आणि कलाला पाहते. सरोजला मात्र ही गोष्ट माहित नाहीये की तिथं कला आलेली आहे किंवा कला पोहोचलेली आहे, याबद्दल तिला काहीच माहिती नाहीये. सरोज तिथे येते, जेव्हा कलाला पाहते तेव्हा ती म्हणते तू आणि इथे. तेव्हा सरोज पण आता देवीचं दर्शन घेते. आता दोघी जणींचं बोलणं सुरू होणार असतं आणि सरोजने जेव्हा कलाला प्रश्न केलेला असतो की तू इथे, तेव्हा कला म्हणत असते की मीच तुम्हाला इथे बोलावून घेतलेलं आहे. मीच आबांना सांगितलेलं होतं आणि तुम्हाला इथे बोलावून घेतलेलं आहे, त्यामुळं तुम्ही आत्ता इथे आलेला आहात एवढं लक्षात ठेवा असं म्हणत हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एवढ्या छान पद्धतीने झालेल्या असतात की कलाने जे प्लॅनिंग केलेलं असतं ते प्लॅनिंग अगदी सक्सेस झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोज ही कलाकडे पाहत असते आणि कलाला म्हणत असते नक्की म्हणायचंय काय तुला. तेव्हा सरोजला कला सांगत असते की हो मला हेच सांगायचं आहे असं म्हणत आता कला जी आहे ती सरोजला म्हणत असते की मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि म्हणूनच मी आबांना सांगितलेलं होतं की तुम्हाला इकडे घेऊन यायला आणि आबांनीच इकडे तुम्हाला यायला सांगितलेलं आहे. या शब्दामध्ये आता कलाने सांगितल्यावर ती म्हणते तुला काय बोलायचं होतं एवढं माझ्याशी. तेव्हा कला म्हणते मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. हे तुम्ही स्वतःच केलेलं आहे. तुम्हाला पण माहिती आहे की या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला काय मिळणार होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सरोज मॅडम, काहीही झालं तरीही आज तुमच्यामुळं चांदेकरला जो काही त्रास होत आहे तुम्ही या सगळ्याला जबाबदार आहात. चांदेकरच्या बाबतीत जे काही झालेलं आहे हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही जबाबदार आहात. कारण चांदेकरच्या बाबतीत हे सगळं होणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाहीये. आज चांदेकरांनी मिळवलेली सगळी इज्जत धुळीला गेलेली आहे. मी ते हिरे चेक करत होते पण तुम्ही मला ते चेक करू दिलेलं नाही. एवढं मोठं डील जे होतं ते तुमच्यामुळे आज गेलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सरोज म्हणत असते तोंड सांभाळून बोल. तेव्हा कला म्हणत असते की का बोलू आणि मला एवढं माहिती आहे की तुम्ही हे सगळं का केलेलं आहे, हे सगळं कशासाठी केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत असं कला स्पष्टपणे सांगत असते. कलाचं म्हणणं असतं की तुम्हाला माझ्यावरचा राग होता तो राग काढायचा होता आणि म्हणून तुम्ही हे सगळं केलेलं आहे असं कलाने जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे सरोज म्हणत असते म्हणजे. तेव्हा ती म्हणत असते की हो तुम्ही हे सगळं माझ्यावरच्या रागापोटी केलं. पण सरोज मॅडम तुमच्या लक्षात येते का आजपर्यंत त्या घरात आल्यापासून प्रत्येक वेळेस तुम्ही काही ना काही माझ्या विरोधात कारस्थान करत गेलात. इव्हन आता चांदेकरच्या बाबतीत जे झालं, माझ्या दुकानाला आग लागली तेव्हा तुम्ही मला चांदेकरला भेटू दिलं नाही. त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन कांड करत गेला. तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजेत तर तुम्ही त्या पद्धतीने वागत गेलात. इकडे संगीताच्या समोर जोगती नसते. संगीताने जोगवा वाढलेला असतो. ती म्हणत असते की काळजी करू नका, सगळं जे काय आहे ते व्यवस्थितच होणार आहे असं बोलणं चाललेलं असतं. आणि ती म्हणत असते की आई अंबाबाईच्या मंदिरात आई अंबाबाईच्या गाभाऱ्यात न्याय होणार आहे आज आणि सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच होणार आहेत. हे चालू झालेलं असतं
आणि संगीताला मात्र खूप आनंद झालेला असतो. सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळा संसार हा सुखाचा होणार आहे, सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहेत हे बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता संगीताला तिने तिथे फूल दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काळजी करू नको, कारण तुझ्या मुलीच्या बाबतीत जे घडणार आहे ते खूप चांगलं घडणार आहे. आणि हे आता संगीताला कळलेलं आहे. त्याचबरोबर कला जी आहे ती सरोजला म्हणत असते की हे बघा सरोज मॅडम, तुम्हाला आत्ता वाटत असेल की मी जे काय बोललेले आहे किंवा मी जे काय बोलत आहे त्यामुळं तुम्हाला त्रास होत असेल, पण मी स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगते की तुम्हाला जे काय वाटतं त्याच्यापेक्षाही काहीतरी गोष्टी ह्या पुढं आहेत आणि तुम्ही त्या गोष्टींचा अजून विचार केलेला नाही. माझ्या आईवडिलांबद्दल तुम्ही मला टोमणे मारलेले आहेत. अद्वैत एवढा आजारी होता तरीही तुम्ही मला त्याला भेटू दिलेला नाही. त्याचबरोबर घरात माझ्या बाबतीत कारस्थानं करणं, इव्हन लग्नामध्ये काजलच्या बाबतीतलं सत्य मी लपवून ठेवले असं सगळ्यांच्या मनात तुम्ही भिरवलं. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मीच केलेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीनं वागलेला आहात. त्याचबरोबर एवढं सगळं करून तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी अशा वाटत असतील तरीही तुम्ही प्रत्येक वेळेस हे सगळं जेव्हा करत होता तेव्हा तुम्हाला असं वाटत होतं की या सगळ्यामुळं तुमचा फायदा होणार आहे, पण नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा सरोज मॅडम, आई अंबाबाई आहे आणि सगळं ती पाहत असते आणि तुम्ही माझ्यावरचा राग काढण्यासाठी हे सगळं केलं, पण माझ्यावरचा राग तुम्ही अशा पद्धतीने काढायला नको होता. काहीही झालं तरीही ही जी गोष्ट केलेली आहे त्याच्यामुळं चांदेकरांची व्रत धुळीला मिळालेली आहे. आज चांदेकरची जी अवस्था झालेली आहे त्याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहात असं म्हणत इकडे सरोजला कलाने चांगलेच खडे बोल सुनावलेले असतात. कला म्हणत असते की तुम्ही माझ्यावरच्या रागापोटी हे सगळं केलं, पण तुमच्या लक्षात येत नाहीये की या सगळ्याचा परिणाम काय झालेला आहे, या सगळ्यामुळं कुणाला त्रास झालेला आहे, या सगळ्याचा त्रास चांदेकरला झालेला आहे असं कला ठणकावून सांगत असते. सरोजला म्हणत असते की तुम्ही विचारच केला. सरोजला लगेच म्हणत लागत असते की तू तेवढा लायकच नाहीये आणि तुला काय वाटतं तू कोण आहेस, मला जा विचारणारी तू कोण आहे. तेव्हा कला म्हणते की हा प्रश्न तर तुम्ही मला विचारूच नका, मी कोण आहे. तुम्हाला जाब विचारणारी मी कोण आहे हा प्रश्न तुम्ही मला विचारूच नका, कारण मी कोण आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि मी त्या गोष्टीचं उत्तर दिलं तर तुम्हाला जास्त वाईट वाटेल असं कला बोलत असते. आणि आता सरोजची मात्र बोलती बंद झालेली असते. सरोजच्या पुढे कोणताच पर्याय नसतो, कारण काहीही झालं तरीही आज कलाने तिला गप्प केलेलं असतं. तेव्हा सरोज म्हणत असते की चल, तुला जास्त हौस आहे ना या सगळ्या गोष्टींची, चल असं म्हणत सरोज कलाला घेऊन निघालेली असते. कलाला असं वाटत असते की आता पुढे काय होणार आहे, नक्की गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता कला जी आहे ती आलेली असते आणि कला म्हणत असते की बोला, आणि सरोज तिला बोलायला सुरुवात करते. कला म्हणत असते की आज आई अंबाबाईच्या मंदिरात उभी राहून मी माझ्या मनातलं तुमच्याच बरोबर शेअर केलेलं आहे, तुमच्या बरोबर बोलून मी मन मोकळं केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सरोज मॅडम, काहीही झालं तरीही आज जे काही घडलेलं आहे त्या गोष्टी मी कोणाला काहीही सांगणार नाही, कारण मला ह्या गोष्टी करायची गरजच नाही असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला वाटतंय तेवढी वाईट मी नाहीये, कारण मला आई मुलाच्या नात्यामध्ये कसलीही फूट पाडायची नाही आणि मी इकडे चांदेकरलाही ही गोष्ट सांगणार नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्यावर आरोप केले, नैनाताई प्रेग्नंट होती, खोटी प्रेग्नन्सी मी लपवून ठेवली असं तुम्हाला वाटलं, पण मी असं काहीही केलेलं नाहीये आणि हे मी तुम्हाला आजही सांगत आहे असं कला इकडे सरोजला बोलत असते. सरोज मात्र ऐकत असते. तिलाही कुठेतरी जाणवत असते की नाही, आज ही मुलगी जे बोलते ना या गोष्टींमध्ये तथ्य आहे, कारण तिने खोटारडेपणा कधीच केलेला नाही. मी जरी तिला प्रत्येक वेळेस कमी लेखायचा प्रयत्न केला असेल, तिच्या बाबतीत चुकीचं वागणं झालं असेल माझं, तरीही तिने कोणताही खोटारडेपणा केलेला नाही. ही गोष्ट आता कलाच्या सरोजच्याही लक्षात आलेली असते आणि सरोज मात्र बोलत असते. कलाला म्हणत असते की ठीक आहे. कला म्हणत असते की बाद झालं, कारण मला आई मुलाच्या नात्यात कोणतीही फूट पडायची नाही आणि त्याहीपेक्षा कुणाचे कान मारल्याने जर मतपरिवर्तन होत असेल तर या गोष्टीवर माझा विश्वास नाही. मतपरिवर्तन होण्यासाठी हृदयाने एकत्र यावं लागतं आणि ते जर झालं तरच मन बदलू शकतं. त्यामुळं मला ती कान भरायची सवय नाही आणि मी त्या गोष्टी करत नाही असं कलाने सांगितलेलं असतं. सरोजने आता कलाचा हात पकडलेला असतो आणि तिला घेऊन घरी आलेली असते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे घरामध्ये सगळेजण आहेत आणि त्याचबरोबर इकडे एक पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा आबा अद्वैत सगळेजण उठतात आणि म्हणू लागतात की काय झालंय सरोज, असं का हात पकडलेला आहेस तिचा, सोड तिचा हात असं आबा सांगू लागलेले असतात. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की नाही आबा,
काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीने घडत आहे असं सरोजचं म्हणणं असतं. आणि आबा मात्र पाहत असतात. आबा म्हणत असतात की तू असा हात का पकडलाय तिचा, सोड ना, मी तुला काय सांगतोय. सरोज मात्र ऐकायला तयार नसते. सरोजने तिचा हात, तर हे सगळं घडत आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सरोज आता बोलत असते आणि सरोज म्हणत असते की नाही, आता मी तुला सांगत आहे की तुला चांदेकरांचे आदर्श सून व्हायचं आहे, त्याचबरोबर अद्वैतची बायको म्हणून तुला आयुष्यभर त्याची साथ द्यायची आहे. तर हे सगळं तुला करायला मिळणार आहे. आणि जर हे सगळं तू निभावू शकली नाही तर तू स्वतः चांदेकरांच्या आयुष्यातून निघून जाशील. हे जर तुला मान्य असेल तर तुला आता चांदेकरांच्या घरामध्ये मानाने मी घेऊन जात आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि कलाने ते चॅलेंज आता ऍक्सेप्ट केलेलं असतं. आणि कलाने हे ऍक्सेप्ट करून आता कला ही चांदेकरांच्या घरामध्ये मानाने गृहप्रवेश करत आलेली आहे. म्हणजे आता इथे नैना, राहुल त्याचबरोबर रोहिणी यांचा डाव उधळला जाणार आहे. त्यांच्या लक्षातही येणार नाहीये की आता कला आले म्हणजे त्यांची कशी वाट लागणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.